क्रिकेट असोसिएशन मध्ये गुंजला आणि सगळ्यांना तुमचा आवाज आवडलेला आहे आणि हेच तुमचं मोठं यश. जवळच चालू असलेल्या मॅच मध्ये सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनल बॅटिंग स्ट्राईक वरती निलेश आणि त्याच्या जोडीला अमोल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पाठीमागच्या मॅचचा हिरो अजय. पहिलाच बॉल खोदून काढलेला आहे, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार, 6 धावा. पहिला चेंडू अगदी बॅटीच्या रडार मध्ये होता आणि निलेश चुकी करणार नाहीये. पुनर्लेनचा बॉल आणि सहजरित्या त्याला पाठवला सीमारेषा बाहेर षटकारासाठी. चला मॅच स्टार्ट करायच्या. पहिल्या चेंडूवरती संघाच्या धावेचा श्री गणेशा झालाय निलेशच्या बॅट मधून. आधी फटका चांगला आहे परंतु फ्लाइट हेड जातोय, वन बाउन्स निघून जाईल बेट करून क्षेत्ररक्षकाला. आणखीन एक सीमारेषा पार, चौकार, धावफलक 10. थोडस आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय. आपण मिस्टर 360 यांना आपण डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षणासाठी पाहतोय. अगदी धडाक्यात सुरुवात झालेली आहे शिवराज स्पोर्ट्स कोतोली संघाची. आणखी एक शॉर्ट ऑफ बॉल, चेंडू निघून जाईल, 5 स्टेट पूर्वज परंतु वाट एफर्ट मिस्टर 360 आणि चांगला एफर्ट राहिला का त्या जागेवरती आलेत. त्यांचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी थांबवले हा चेंडू. धावफलक पोहोचेल 11. पहिल्या चेंडूवरती षटकार, चौकार आणि त्यानंतर 1 धावा. अजय आणखीन एक फटका, अगदी हुक केलाय चेंडूला, चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. आमचे कुंभार सर दर्शवतात 1 धाव. धावफलक 12 बिनगडी बाद. चांगली सुरुवात, कमबॅक केलाय अजयने. दोन्ही चेंडू जे पहिला चेंडू होता तो खराब चेंडू होता अगदी फुलर लेनचा आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता निलेशच्या बॅट मधून. त्यानंतर कमबॅक राहिलाय भरणात चषकामधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मिस्टर अजय. हाफ ट्रॅकर, हो चांगला बॉल अतिशय वेगाने कानात जवळून जातोय आणि आपल्या कोल्हापुरी भाषेत सांगून जातोय, कसं काय पाहुणं, बरं आहे का, तिकट मारा. याला बोलतात कमबॅक. हो पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू लॉफ्ट केला अर्णवच्या डोक्यावरून. अमित दादा आहेत, वन बॉल्स काय केलं होतं यावेळेस, थोडंसं पंबल पाहायला मिळते. संधी होती परंतु ही संधी चुकीच ठरते. फॉलो केलं, गोलंदाजाला फॉलो केला. गोलंदाज जर एसटीच्या जवळ असता तर थेट तो त्याच्या हातामध्ये राहिला असता. चांगला एफर्ट अमित यांचा. पहिल्या षटकाची होते सांगता पहिल्या षटकाखेरीस कोतोली संघाची धाव संख्या धावफलकावरती 13. चांगला कमबॅक मिस्टर अजय याचा. पहिल्या 2 चेंडूवरती धावा जरूर आल्या होत्या परंतु त्यानंतर चांगला कमबॅक राहिला. एनपी लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती जेवढेही दर्शक आलेले आहेत त्यांचं देखील काळमादेव चषकामध्ये सहर्ष स्वागत. अमित घराळे आलेत आणि जो स्टेजवरती षटकार मारेल त्याला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक लावलं आहे. चांगला फटका, पुन्हा एकदा चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव धावफलकावरती जोडली जाते 14. ज्या पद्धतीने त्यांचा कॅप्टन टॉस साठी आला होता अर्णव, त्याने सांगितले आम्ही 20 ते 25 धावापर्यंत रोखू. कमबॅक केला. तिसऱ्या चेंडूवरती खास करून अजयने आपली लेंथ चेंज केली.
अमोलने जर षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अरुण पाटील यांच्या अलॉंग द ग्राउंड अलॉंग द ग्रास अगदी घास की कालीन को चिरती हुई. त्याचबरोबर निलेश पाटीलने देखील चौकार मारला त्याला देखील अरुण पाटील यांच्याकडून चौकाराचं षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. कमबॅक करून दिला अमित यांनी. पहिले 2 चेंडू चांगले हाताळत आणि गतीमधील परिवर्तन पाहतोय. संध्याकाळचं सत्र आहे वेग ठेवत नाहीये चेंडूवरती. चला मॅच स्टार्ट ठेवायची आहे. थोडस आपण डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश घेतलाय आणि लॉंग ऑन देखील हटवून त्याला लॉंग ऑफला ठेवलाय. फुल टॉस बॉल आणि फटका फसलेला आहे. हो कॅच ड्रॉप होते. अजय आज तू खूप थोडी कधी यावेळेस संधी आहे. यावेळेस पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि येस फलंदाज बॅक टू द डगआउट धावचीच्या स्वरूपामध्ये. क्रिकेटची आत्महत्या म्हटलं तरी चालेल परंतु स्ट्राईक एका चांगल्या फलंदाजाला राहते. पहा मित्रांनो अमोलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जशी बॅट हातातून सुटली आणि बॅट खाली जमिनीवरती पडली त्याचा पाय लागला आणि त्यानंतर त्याने आपल्या बॅटीला नमस्कार केला. बॅटीचं चुंबन त्याने घेतलं आणि हे खूप होणं गरजेचं आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात असतो आपल्या त्या क्षेत्राचा आदर खूप करणं गरजेचं आहे आणि खेळाडू नेहमीच या गोष्टीची या खेळाची भावना ठेवतो जपतो प्रेम करतो आणि इतरांना देखील यातून सद्भावना देतो. खूप खूप मनापासून आभार या खेळाडूचं आणि प्रत्येक खेळाडूंच्या मध्ये ही वृत्ती असते. जाऊया तर रनआउटच्या स्वरूपात विकेट येते 1 धाव येते परंतु धावफलक जर पाहिलं तर 16 या आकड्यावरती पहिला गडी बाद झाला आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आणि या मॅच मध्ये ट्विस्ट जर निर्माण केला असेल तो म्हणजे अमित दादा यांनी. चला मॅच स्टार्ट करायचे. पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. काळमादेवी चषक दोन्ही बाजूला रणसंग्राम जुंपलाय. ओ स्विच खेळण्याचा प्रयत्न इव्हॉल्युशन चांगलं परंतु चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. फटका चांगला अगदी गोलंदाजाला फॉलो केलं अमित यांना फलंदाजाने. चांगलं त्या ठिकाणी इव्हॉल्युशन देखील झालं होतं. एक अट्रॅक्टिव्ह फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु 1 धाव देऊन जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 17 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव खर्च केले आहेत. अनुभव असावा तो अनुभवच कामाला येतो. टाळ्या वाजतायत मैदानाच्या आतमध्ये अमित दा यांच्यासाठी. यावे चांगला बॉल चेंज ऑफ द पेस गतीमधील परिवर्तन डॉट बॉल येतोय. अगदी पहिलं षटक अजयचं थोडं महागडं ठरलं जरूर परंतु त्यानंतर कमबॅक राहिलाय. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातील लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग्स. या चेंडूवरती षटकार आला तर 100 रुपयाचं पाठवा. यावेळेस अर्णवच्या डोक्यावरून टिपला आहे मिस्टर 360. अतिशय वेगाने पैकी सुरेख अजय आहे आणि उलवले जातात बेल्स. रनआउटच्या स्वरूपात धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि 1 धाव येईल शेवटच्या चेंडूवरती. धावफलक पोहोचला आहे. पहिल्या इनिंग्स मध्ये टोटल 19 धावांचा पाठलाग असेल टीम रेट्रे या संघाला. चला स्पीडअप मध्ये बाहेर जायचं आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सेकंड सेमीफायनल साठी टॉस केला जाईल. शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी विरुद्ध श्री पावनाई देवी स्पोर्ट्स विरुद्ध. दोन्ही कॅप्टननी टॉस साठी लगेचच यायचं आहे. या मंचावरती मी विनंती करतो माननीय श्री आनंदा चांदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. अंबाईवाडी संघाचे कर्णधार राहुल मुट्टल माननीय श्री आनंदा चांदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आनंद थँक्यू सो मच. आपण सर आनंदा चांदे साहेब यांचं खूप खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. दादांचं देखील मनापासून आभार. राहुल सरांचं देखील मनापासून आभार. जाऊया टॉस बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील. राहुल सर प्लीज वेलकम.
थँक्यू सो मच. आपण भरत जाधव सरांचा आवाज ऐकलाय. सेमी फायनल नंबर 2 खरोया मरोची लढाई. इथून जर जिंकला तर थेट फायनल मध्ये सकाळपासूनची मेहनत घेतलेली आहे. इथून जर जिंकला तर थेट फायनल मध्ये प्रवेश कराल. इथून जर हारलात तर या स्पर्धेची 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. सेमीफायनल उपांत्य फेरीची लढत आपण पाहत आहे. चला टॉस साठी आयोजक कमिटी माझ्याबरोबर उपस्थित आहे. एका बाजूला विरळी अविनाशजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही टॉस इथे करतोय. यस उदगिरी टीम कॉल करेल. यस विरळी संघाचे संघनायक कॉल करताना दिसेल. स्पिन ऑन द कॉइन पहिला लाय. टॉस इथे तुम्ही जिंकलेला आहे. पहिल्यांदा टॉस जिंकलाय. काय करायचं सेमीफायनल नंबर 2 इथून जर जिंकलात तर थेट फायनल मध्ये तुम्ही प्रवेश कराल. मालेवाडी टीमच्या संघनायकांनी टॉस जिंकलाय. बॅटिंग करायची होती. तुमच्या बाजूने कॉल आलाय परंतु निर्णय काय घ्यायचा बॅटिंग घेण्याचा निर्णय इथे घेतलाय. माझ्या मते विरले टीम तुम्हाला बॉलिंगच करायचे. कसं वाटलंय हा जो माहोल कसा अनुभवत आहे बॉलिंग करायची कितीपर्यंत थांबवायचा प्रयत्न करता. ज्यावेळी आमचा बॉलिंग अटॅक आहे आणि ओव्हर्स मला वाटतं 3 ओव्हरच्याच होतील. सो त्या अकॉर्डिंगली एक 30 ते 35 2 ओव्हर सेमीफायनल 2 ओव्हरचे असल्यामुळं आमचे जे दोन्ही बॉलर आहेत ते फॉर्ममध्ये आहेत आणि डेफिनेटली आम्ही 20 ते 25 रनच्या आतमध्ये रोखू. चला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर बोथ ऑफ यू. थँक्यू राहुल सर. जाऊयात 19 धावांचा पाठलाग करायचा आहे मिस्टर 360 आणि त्याच्या सोबत स्ट्रायकिंगला आपण पाहतोय अजय याला. गोलंदाजी ट्रॅक वरती तेज तर्रार निलेश शाहवाडी तालुका एक्सप्रेस. पहिला बॉल पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुल करण्याचा अगदी प्लेसला जाऊन लागतोय. चेंडू थटतोय त्या ठिकाणी परंतु यष्टीरक्षकाच्या दस्तानाला देखील स्पर्श करून जातोय. पहिल्या चेंडूवरती येते एक धाव धावफलकावरती. स्लोअर बॉल चांगला फटका अलॉंग द ग्राउंड. 1 बाउन्स. चेंडू पकडला जात नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर दंदन करत. हा येतोय काळामध्ये चषक चौकार. धावफलक 5. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला अजयच्या बॅट मधून. अजयची बॅट बोलू लागलेली आहे. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी भैरवनाथ चषक 2025 थावडे आयोजित या सिरीज मध्ये चांगला होता. इव्हॉल्युशन भारी वाह क्लास कमाल बेमिसाल धडक आणि तडक हा येतोय कोल्हापुरी स्वॅग. कोल्हापुरी मातीतील हा येतोय दणदणीत षटकार. धावफलक थेट 11 या आकड्यावरती. ज्यावेळेस अजय गोलंदाजीला होता त्याच्या गोलंदाजीवरती षटकार चौकार आला होता आणि त्याने बॅटिंग करत असताना त्याने देखील षटकार चौकार मारलेला आहे. 19 धावांचा पाठला करतोय. 11 धावा. हो पुन्हा एकदा आमच्या पॉन्सरे यांच्या फ्लेक्सला जाऊन चेंडू तटतोय. एक धाव आणखीन एक धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक पोहोचेल 12. स्विचिटचा फटका पाहायला मिळाला. क्लास आहे या फलंदाजाकडे आणि उगाच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला नाहीये. आणि त्याच्यासोबत मिस्टर 360 या खेळाडूच्या बद्दल चर्चा करणं तितकी कमी आहे. आपल्या तालुक्याचं नाव मुंबई पूर्ण विभागामध्ये याने पोहोचवलेलं आहे त्याच्या खेळीवरती. डान्सिंग डाऊन द विकेट. थोडासा पंबल पाहायला मिळतोय मिडॉनला. 22 नंबर जर्सी परिधान केले आमच्या दादांनी. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 13. शेवटचा चेंडू असेल आणि विजयासाठी गरज आहे 6 धावांची. 7 चेंडू 6 धावा. मिस्टर 360 पहिला बॉल खेळतील. हो पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड. थोडसा पंबल पहिली धाव वेगाने घेतलेली आहे जरूर आणि एकच धावेवरती समाधानी मानावी लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचते थेट जाऊन 14 या आकड्यावरती एका षटकाच्या अखेरीस. आता मात्र 6 चेंडू आणि धावांची गरज असेल 5. 6-5. चला स्पीडअप मध्ये राहायचंय.
सुमित दादा प्लीज मॅच स्टार्ट करायचा, प्लीज गोलंदाज स्पीडअप मध्ये यायचा आहे. श्री काळामादेवी चषक 2025 आमचे जेवढेही सौजन्य दाते आहेत ते सगळे या मंचावरती उपस्थित आहेत आणि यांच्या समक्ष आपण सेमीचा महामुकाबला पाहतोय. आमच्या साहेबांचं आणि जेवढे आमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की या चित्रपटाचे खरे डायरेक्टर, प्रोड्युसर आणि कलाकार, कॅमेरामॅन सगळं तुम्हीच आहात. तुम्ही आहात म्हणून हे स्वप्न सत्यात उतरलंय. तुम्ही आहात म्हणून हे मुलं आज या मैदानात खेळ रंगवतायत. चांगला फटका, शॉर्ट टर्म पुलचा फ्लायटेड प्युरेस आणि जाईल स्टेट निघून सीमा रेषा बाहेर. मिस्टर 360 ऑन फायर. विजयाचा शिल्लेदार, कर्तबगार, कलाकार आणि हा होतोय विजयाचा षटकार. पहिली टीम बॅक टू बॅक फायनलच्या मुकाबल्यामध्ये पोहोचते. ती म्हणजे नन अदर दॅन टीम नवलाई भराडी विठ्ठलाई स्पोर्ट्स रेट्रे. नवीन संघ, नवीन जर्सी, नवीन उमेद, नवी आशा, नवे विचार, नवे आस्था आणि नवा खेळ घेऊन हा संघ या असोसिएशन मध्ये आला सातत्याने